ऑन्टेरिओला आहे का? कोणता पेपर आहे? काय मटेरियल वापरले? हा मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मित्रांनो शुक्रवार आणि आज आम्ही चालू आहे मुंबईला. तर मुंबईला जाण्याआधी आपली जरा गाडी खराब झाली होती, त्याच्यामुळे आपण आता इथं वॉशिंग सेंटरवरती थांबलेलो आहे. तर वॉशिंग करून आपण आता निघणार आहे आणि आपल्यासोबत कोण कोण येणार आहे तुम्हाला ते पण दाखवतो. आता पहिली गाडीची वॉशिंग करून घेतो आणि आता त्याच्यानंतर आपण डायरेक्ट निघतोय मुंबईला. आमचे मित्र विकास शेट लालगुडे यांचं वॉशिंग सेंटर आहे, जय मल्हार हायटेक वॉशिंग सेंटर. या ठिकाणी बघा आपण गाडी लावलेली वॉशिंगला. गाडी लईच खराब झाली होती, सगळी धुळीने भरली, त्याच्यामुळे गाडी आपण वॉशिंग करून निघणार आहे. जे येणार आहे त्यांना आपण पिकअप करून लगेच निघून जाणार आहे. gmail.com नाही OTP नाही मुंबईला म्हणजे ते मशीनचं एक्झिबिशन असतं ना, दोन पार्टनर म्हणून चला जाऊ काय करताय. बरं हँड ब्रेक काढ, हँड ब्रेक काढ. अजून एक खेळ आहे अजून एक. लय दिवसापासून आज मित्रांनो एकाच टायमाला कंप्लीट 6 पंक्चर निघाले टायरला. हे पलीकडचं घर नाही, ते कंट्रोल रूम असून झोपडपट्टी ही अजिबात चान्स नाही. खालून जायचंय का आपल्याला बहुतेक ना? हा सर्व्हिस रोड आतमध्ये ना, इथून आत. मित्रांनो आपण आलोय आता बॉम्बे एक्सपो सेंटरला. तर इथं आपण आहे ना जेवढ्या मशीन असतात प्रिंटिंगच्या, त्या प्रिंटिंगच्या मशीनच्या टोटल जे काही इथं सॅम्पल्स असतात किंवा नवीन टेक्नॉलॉजी काय आली आहे ना, त्या टेक्नॉलॉजीच्या इथं आपल्याला प्रेझेंटेशन असतं किंवा एक एक्झिबिशन आहे, प्रदर्शन इथं. तर ते आपण आता बघायला चाललेलं आहे. तुम्हाला गेल्यानंतर आत मी दाखवतो कसं काय आहे ते नवीन. मी पण पहिल्यांदाच चाललेलो आहे. पुढचा एरिया दाखवतो तुम्हाला कसं आहे. एंट्री करतोय आता आपण आतमध्ये. आपल्या इथं पास मिळणार आहे, विजिट पास मिळतात आपल्याला, विजिटर पास. इथं आपण बनवून घेणार आहे पास. अमोल शेठ शिंदे पण आहेत, हे त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपण. तर त्यांना स्कॅन करून द्यायचं, ते आपल्याला त्याच्यावरती आपलं विजिटर पास देतात. हा अमोल शेठ शिंदे यांचा आहे आणि मोती शेठला पण आलेलं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं. प्रत्येकाला वेगळं रजिस्ट्रेशन आहे. तिथं हा पूर्ण एरिया आतमध्ये एंट्री करण्यासाठी हे गेट आहे. झालं का? झालं का तुमचं? मूर्ती शेटला पण पास मिळालेला आहे. अथक प्रयत्नानंतर पास मिळालेला आहे.
चला ना, मी इथंच आहे तुमच्या पास. ही नवीन मशीन आलेली आहे बघा. हे आपल्याला प्रत्येक इथं वेगवेगळे मशीन बघायला मिळतील. याची क्वालिटी वा खतरनाक. याच्यावर टेक्चर प्रिंट होते. लागते हाताला बघा हे टेक्चर. नवीन नवीन सगळ्या मशीन लॉन्च झाल्यात. सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीचे जे काही लॉन्च होते, नवीन टेक्नॉलॉजी जे काही येतील ना, त्या इथं त्याचं एक्झिबिशन असते, दरवर्षी असते. कसं इंटिरियर बनवलंय वरून. हा लय खतरनाक आहे ना वर्किंग. अमोल शेटने ही आपली थाळी घेतलेली आहे आणि थाळीची किंमत आहे फक्त 400 रुपये. भूक लागलेली आहे, मजबूत खायचं. आता आम्ही विचार करतोय अजून काय घ्यायचं आहे ते. मूर्ती शेट थांबले तिथं लाईनीला, काय घ्यायचं विचार करतोय. आणि आम्ही घेतल्यात 2 प्लेट पुरी भाजी. 1 प्लेट 250 रुपयाप्रमाणे 2 प्लेटचे झाले 500 रुपये. आणि आम्ही आता खातोय मूर्ती शेट. काय मटेरियल वापरले. हाँ ये हमको चाहिए था, वो सेल नहीं कर रहा, मशीन सेल कर रहा है, सैंपल है. एक सैंपल दो ना, सैंपल नहीं बना के दो ना एक. हाँ सैंपल दो ना एक, देने के लिए नहीं है ना. ये तो वाइट से हुआ है, आप देखेंगे एक ही कोट है. नहीं नहीं, ये लेयर है सर. ये आपका एक बार में निकला है, बट मल्टीपल इंक ड्रॉप्स के साथ में बनती है. हाँ वही याद आया. आप देख रहे हैं. इको सॉलिड मशीन आहे. हिची किंमत आहे 7,70,000 रुपये ऑफरमध्ये. आणि तशी ते जर घेतली तर जाते 8.5 लाख रुपयापर्यंत. त्यात इंक नाही मिळत. त्याच्यामध्ये 2-2.5 लाख रुपयाची इंक मिळते आपल्याला फ्रीमध्ये. हे त्याचं प्रिंटिंग आहे.
डायरेक्ट फॉर्मशीटवरती प्रिंट झालेले आहे. मीडियाची गरजच नाही त्याला कोणत्या. फॉर्मशीट घ्यायचं, प्रिंट करायचं. साईज काय 8x4ची साईज असेल याची. कौन सा मशीन है? इको सॉल्वेंट है क्या? क्या प्राइस है इसका? 4 हेड में 8 लाख। और कौन सा 8 हेड में आता है क्या? 8 हेड में 10 फीट का आता है क्या? बॅकलाइट मीडिया प्रिंट केला याच्यावर. फॅब्रिक मीडिया आहे का? Has emerged as a pioneer in signage and lighting solutions across India. From humble beginnings, UV machine है क्या? flex UV है ना? PVC foam sheets, ACP sheets, and signage. क्या प्राइस जाता है इसका? We have evolved into specialists in गणपती बाप्पाचा बोर्ड प्रिंट केलाय. काय आहे? NT आहे का? NT पेपर आहे का? NT पेपर. नॉन टेरेबल आहे का? कोणता पेपर आहे? हाँ खाली कलर का फ़र्क है. और कैसा है कि लोनावाला में ऑलरेडी एक हेमंत बनकर करके आर्किटेक्ट है, हेमंत बनकर, उनके पास वो कलर वाली मशीन है. एग्जैक्ट. पेट्या तर सेम असतात, वेगळ्या असतात त्यांच्या. हे फ्लेक्स मशीन आहे बघा, हे नवीन मॉडेलचं. कुठली मशीन काय कुठली कुठली ही लेझरची का? हां, ह्याची सर जाईल तुम्हाला 1.18 आणि हां 1.8 40 वॅटचं हे येतं त्यात प्रिंटिंग आणि कटिंग वालं मशीन आहे. काय करा कोणता? हॅलो एक्झिबिशन में जो हेलो हेलो मंडे बोलता हूँ बोला UV मशीन आहे ना सर? UV आहे ना? गोरेगाव ह्या जसं मशीन आहे हां जसं प्रिंटिंग मशीन मला भेटणार हां, पण त्यात ते वेगवेगळ्या मशीन आहेत ना सगळ्या.
DVD पिशव्या पण आहे. फोटो पेपर आहे. हे बघा असं काम करते, हात लावा ना आता. UV प्रिंट आहे का? हा भारी. एम्बॉल्स होते ते वरती येते ते भारी. डिस्प्ले कमी आहे, फॅब्रिक काढायचं. फॅब्रिक हे याच्यासाठी आहे, बॅकलाईटसाठी. हा पण त्याला फ्रेमिंग कसं असते ना. केवढं मशीन आहे. फ्लेक्स मशीनच असं ना. मीडिया त्याच्यावर टाकलाय आजूबाजूला. किती फुटाचं मशीन आहे? 20 फूट 15 फुटाचं मशीन असेल. त्याला 30 फुटाचा गाळा पाहिजे. नाही हे फॅब्रिक आहे म्हणायला, डायरेक्ट कापड आहे. ऐका ना, डायरेक्ट कापड आहे. कापडाचा रोल आहे डायरेक्ट. ते हे कसं दिसतंय. स्टार मारा ते बॅकग्राऊंड मारा अशी नाही. अहो पण ते फॅब्रिक याला नाही चालायचं बाहेर बोर्डाला. इंडोअरला चालतं, आत बाहेर नाही चालत. दोन